हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि ब्लॉग जरा थोडंसं लेट अपलोड केलेला आहे मी। आणि हा श्रावण सोमवार आहे, पहिला सोमवार। आणि महादेवाच्या मंदिरात गेले, पूजा वगैरे केली आणि थोडे क्लिपा वगैरे घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, ही पांढरी साडी जी आहेत ना, ही माझी जवळजवळ 15 वर्षापूर्वीची आहे। आणि म्हटलं चला, ब्लाऊज येत नव्हतं म्हणून दुसरं घातलं आणि छान अशी पूजा वगैरे केली। घरी आले, सगळं काम वगैरे आवरलेलं आहे। म्हटलं चला अगोदर पूजा वगैरे करून घेऊया, कारण स्वयंपाक वगैरे तर काही नव्हतं आपल्याला, कारण दीदीना पण उपवास धरला होता, मी पण उपवास धरला होता। आणि मग राहिले दादा आणि दादू, तर मग त्यांना दोघांना आम्ही म्हटलं तुम्ही पण साबुदाण्याचीच खिचडी खा आणि असं होतं। आणि मग सगळ्यालाच खिचडी केली, त्यामुळे स्वयंपाक काहीच नव्हता, म्हणजे साबुदाणा भिजत घातला होता। आणि मग म्हटलं सगळं काम वगैरे आवरलं, आता छान अशी मस्त देवपूजा करूया। आणि पहिला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता आणि छान वाटलं। आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना 2 व्हिडिओ आहे, 2 दिवसाचा। हा श्रावण सोमवारचा पण आहे आणि नागपंचमीचा पण थोड्या क्लिपा शेअर केलेला आहे। आणि तर माझी सगळी पूजा वगैरे सगळी झाली। मी सगळी पूजा आज काही शेअर केली नाही, कारण अगोदर पूजा वगैरे करून घेतली। आणि मला आहे ना आपला अभिषेक करायचा होता महादेवाच्या पिंडीचा, म्हटलं चला तो शेअर करूया। आणि सगळं पंचामृत वगैरे बनवून घेतलं, दूध घेतलं, दही घेतलं, साखर, तूप घेतलं। फक्त माझ्याकडं मध नव्हतं, म्हणजे पंचामृत नाही झालं म्हणायला, पण ह्या जेवढ्या गोष्टी माझ्याजवळ होत्या तेवढ्या सगळ्या घेतल्या मी। आणि म्हटलं चला जेवढं होईल तेवढं, म्हणजे तेवढ्या गोष्टीतच आपण अभिषेक करून घेऊया। आणि तर दीदीनं नेमकं काय झालं माहिती आहे का, जो व्हिडिओ होता ना, तर ते महादेवाचे अभिषेक करताना तो तिला कळलंच नाही। आणि तिला म्हणणार होते, आणि मला वाटलं का ती माझं मी अभिषेक करताना दिसतंय व्हिडिओमध्ये, जेव्हा मी एडिट करायला लागली तेव्हा समजलं का दिसत नाही म्हणून। तर म्हटलं तर जाऊ द्या, केलेलं जसं झालं आहे तसं। आणि बघा छान अशी पूजा वगैरे सगळं झालं, महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो, खरंच खूप छान वाटतं। आणि दुपारी मुलं पण येणार होते क्लासला, म्हणलं आपलं आज कसं निवांत सगळं पटापटा आवरून घेऊया। आणि बेलाची पानं वगैरे सगळं आम्ही सगळी तयारी आगल्या दिवशीच केली होती। मी सगळ्या मैत्रिणी वगैरे, आगल्या दिवशी आमचा मोर्चा निघाला होता। बेलाची पानं वगैरे जेवढं महादेवाचं सामान आहे ना, व्हायला पूजेला लागतं तेवढं शोधायला। आणि खरंच सगळीकडे शोधून आलो नाही। आमच्याच पाठीमागच्या जी बिल्डिंग आहे ना, तिथंच बेलाचं झाड होतं। आणि मग तिथून बेलाची पानं वगैरे आणले, बेल पण आणलं त्यांनी, मला काही मिळालं नाही। आणि नेमकं काय झालं माहिती आहे का, ते पानं आहे ना खिडकी होते, मग मी बघून घेत होते 3-3 पानाचे, कारण माझी मैत्रीण म्हटली का अशी खिडकी पानं वगैरे असलेले पानं वाहू नये म्हणून। आणि माझे पानं तर खूप सारे होते, पण कुठं काहीतरी खिडकं वगैरे तुटलेलं वगैरे असं होतं, त्यामुळे मी बघून म्हटलं 5-6 कवाईनं पानं आपलं वाहूया, कारण काही पानं मी महादेवाच्या मंदिरात पण घेऊन गेले होते ना। तर ह्या पद्धतीने आपला असा अभिषेक झालेला आहे करून। आणि एक पान शोधून घेता येईल, माझ्या तोंडात आहे ना मी महादेवाचं ओम नमः शिवाय असं म्हणत आहे। आणि दीदी मला बघत होती की मम्मी कशी करते काय करते, कारण तिला सुद्धा अभिषेक करायचा होता। ती म्हटली मम्मी मला पण तुझ्यासारखंच करायचं, म्हटलं ठीक आहे। आणि मग हे बघा, ह्या पद्धतीने माझा असा अभिषेक करून झालेला आहे। आणि अभिषेक केल्याच्या नंतर तीच बेलाची पानं आहे ना, मी काय केलं, धुवून घेतली आणि दीदीला म्हटलं हीच पानं वापर तू। आणि मग मी जेव्हा तिचा व्हिडिओ घ्यायला तेव्हा कळलं की ह्याच्यात मी दिसत नव्हते, म्हणून खाली मी दिसत होते, पण जी पिंड आहे ना की ज्याच्यावर आपण अभिषेक करत होतो तेच दिसत नव्हतं। आणि मग थोडंसं कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला आणि मग मी तिचा व्हिडिओ घेतला। तर मग मी तिला म्हटले पण बरं का, की तू असं घेतलं आहे, आणि कसं तिला एवढं माहीत नाही, तिला तरी काय म्हणणार आपण। आणि दीदी जे आहेत ना, जे मी करते ना, ते तिला सगळं करावं वाटतं। तिला उपवाससुद्धा धरायचा होता सोमवार, मला म्हटली मम्मी मला पण धरायचं तुझ्यासोबत उपवास। तसं तिला खिचडी खूप आवडती, पण सकाळची खिचडी तिनं खूप लेट केली आज, कारण आमचं बाकीची कामं वगैरे सगळं खूप काही चालू होतं त्यामुळे। आणि मग मी जसं केलं तसं तिनं तेच पानं मी तिला धुवून दिले, 5-6 पानं होते, म्हटलं चल तू हेच पानं व्हा म्हटलं। आणि मग छान असं महादेवाचं नाम वगैरे घेतली, छान अशी अभिषेक केला पिंडीचा। आणि पुन्हा ती पिंड जी होती ना, आपल्या देवघरामध्ये पुन्हा ठेवून दिलेली आहे। आणि अशी मस्त छान अशी आपली देवपूजा झालेली आहे। आणि आपला देवपूजेचा ब्लॉग आहे ना साधा सिंपलच असतो, पण मी नक्की शेअर करत असते, फक्त आज मी जे देवपूजा सगळा जो ब्लॉग आहे तो शेअर केलेला नाही। मग हे बघा, पूजा वगैरे झाली, क्लास घेतला, क्लास संपला, आणि मग मी माझी मैत्रीण आम्ही एका वारुळाला आलो इथं। आणि त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता म्हणजे सायंकाळी आलो होतो। आणि खूप मोठं गवत होतं, आणि आजूबाजूला पण बघा किती गवत झालेलं आहे। आणि इथं खरंच खूप मोठे साप वगैरे निघत असतात, पाठीमागं पण निघत असतात, तर भीती पण वाटायची बरं का। पण आलो आम्ही इथं, पूजा वगैरे केली। आणि इथं आहे ना 5 दगडं मांडतात, दोन्ही साईडला 2 काड्या, आणि दोरा असतो ना तो कुंकामध्ये लाल करायचा आणि मुलांच्या हातात बांधायचा असतो। आणि असं कोणाकोणाक करतात नक्की कमेंट करून सांगा। माझं माहेर आहे ना कोपरगाव,
तिकडं असं नाही करत. इथं मी जिथं राहते ना तिथं करतात नगरमध्ये. तर म्हटलं चला हे शेअर करूया, जर कोणाला माहीत असलं तर कमेंट करून सांगा मला नक्की. आणि ह्या बघा छान असं इथलं वातावरण तितकं मस्त आहे ना, हिरवगार शेत वगैरे. मागं मला गावाकडची सारखीच फिलिंग आली, कारण आमचं गावकडं असं शेत आणि ते आहे. आणि हे बघ इथं वारूळ पण खूप मोठं होतं, पण थोडंसं अडचणीत होतं. म्हटलं पण जाऊया. आणि आमच्या कोपरगावकडं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आगल्या दिवशी ना माणसं घेऊन जातात वारुळाला, दूध वगैरे, लाह्या, अगरबत्ती वगैरे वाहतात, आणि इकडं बायकाच येतात असं आहे. पण म्हटलं आपण जिथं राहतो तिथल्यासारखंच करावा, आणि मग मी तसंच केलं. आणि मग हा दिवस संपला आणि आपला दुसरा दिवस आला, हा पंचमीचा सण वगैरे. पुरणपोळ्याचा सगळा केला मी, तो काही शेअर केलेला नाही, कारण याच्या अगोदर मी खूप वेळा पुरणपोळ्याचा सण शेअर केलेला आहे, स्वयंपाक वगैरे सगळं. आणि मग म्हटलं नको ते काही शेअर करायला. आणि मग सगळं पूजा, स्वयंपाक वगैरे झाला, क्लास झाला आपला, आणि ते सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही वारुळाला तिथंच चाललो. आणि तुम्हाला आता मी दाखवते केवढं गवत आहे, बघा तुम्ही शेवटपर्यंत. आणि ह्या माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत, आणि आम्ही सगळ्यात चाललो. ह्यांना मी सुद्धा म्हटलं चला तुम्ही फोनमध्ये माझ्या व्हिडिओसाठी काहीतरी 2 शब्द बोला. तर शेवटी बघा नक्की त्या बोलतील. आताचा आवाज मी म्यूट केलेला आहे, पुढे गेले तुम्हाला समजेल. बघा एवढ्या मोठ्या गवतातून हे काल आम्ही आलेलो आहे. हा का? हे बघ बोल सई, हाय मन बाळा, हाय. हे बघा यांची पूजा चालू आहे. यांची झाल्याच्या नंतर मग मी करते. दूध वतते मी नागोबाला. ए बाई असं नको म्हणून, असंच म्हणत होते. नागोबाला दूध वतीते नागराजा. मच्छर असले चावत येते. पहिले तर किती भारी होतं, आता आहे का नाही. मी तुम्हाला सांगू का, माझं जसं लग्न झालं ना तसं यायचं बंद केलं, तर आता एवढ्यात यायला लागले. माझ्या पण घ्या त्याच्यातच. मच्छरांनी चावलं यांना सगळ्याला. प्रसाद हे बघा इकडून अशी सुयावानी टोचू राहिली. आणि छान अशी मस्त आमची पूजा वगैरे चालू इथं. आणि आमचं चालू होतं डोक्यात प्लॅनिंग की झोका खेळायचा. गावाकडे आम्ही पहिले ना खूप उंच असं झोके खेळ चढवायचो, 2-2, 3-3 जणी. पण इथं कसले झोके, कशीचे काय झाडं नाही, काहीच नाहीये. पण म्हटलं जाऊ दे, जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं थोडंसं का होईना गोष्टी काही एन्जॉय करत जाऊया. नाही झोका मिळाला तरी. तर असं म्हणायचे पहिले 5 झोके का होईना खेळावा, पण आता 5 झोके खेळायला झाडच राहिलेली नाहीये. तर नक्की झाडं लावा सगळ्यांनी. झाडं खरंच खूप महत्त्वाचे आहेत, आपल्याला ऑक्सिजन देतात. आता ह्या गोष्टी सांगायच्या काही याच्या नाहीये, पण सगळ्यालाच माहिती आहे. पण नक्की झाडं लावा आणि ती वाढवा सुद्धा. पूजा झाली आणि हा बघा असं उभं राहिलो इथं. हाय म्हणा आता तरी, हाय म्हणा. मला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, थांबा म्हणा मागू नाही का या. खाली लक्ष द्या, म्हणा बरं आता पटकन म्हणा. सपोर्ट करा. म्हणजे माझे पैसे आले की मी तुम्हाला देईन थोडेफार. मला ते घरट दाखवायचं. आणि ना इथं बघा इतके छान असे खोपे दिसले आम्हाला. पहिला आम्ही याला खोपे म्हणायचो. कसे ते नक्की कमेंट करून सांगा. आता जाऊ आपण कुठेतरी झोका खेळायला. झोका आणि गावाकडे झोके फेरगे धरायचे किती छान होतं. पण नाही काही तर म्हटलं चला संध्याकाळी आम्ही ना फिरायला गेलो आणि तिकडं फुगडी खेळलो. मला फुगडी खेळता नाही ना, मला चक्कर वगैरे येतात, मी जास्त खेळत नाही. पण ह्या दोघी चांगल्या जोरात चालू होते त्यांचं खेळायचं काम. मी गेले माझी गमत बघा तुम्ही.
मी एकदम हळूहळू खेळत होते. अगोदर म्हटलं नाही अहो मला लगेच भिंगल्यावानी होतं, कारण मला काय माहिती का बरं असं नाही का लगेच असं जास्त भिंगण्यात आलं का चक्कर येतात किंवा आपलं ते पाळणे वगैरे असतात ना जत्रेत, ते जरी बघितलं तरी मला फिरल्यावानी होतं. आणि झोके तर मला असं फिरायचं म्हणलं का आता होत नाही. तर पहिले मी जर झोका म्हणले ना पार उंच आकाशात जाईन एवढं झोका उंच चढायचे, पण नंतर हळूहळू सवय मोडत गेली. तर आता ती सवयच राहिली नाही कसली. तरी हळूहळू आता मी घराच्या बाहेर निघायला लागली, त्यामुळे थोडं शरीराला सवय व्हायला लागली. कसं आहे मोडायला वेळ लागत नाही, व्हायला वेळ लागत नाही. व्हायला वेळ लागते पण मोडायला वेळ लागत नाही, सवयीचं असं असतं. आणि छान असं मस्त आम्ही एन्जॉय केलाय. आणि डबल ही तर पुन्हा फुगडी खेळली मी, तरी मला थोडंसं बिंगल्यावानी झालं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.